नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी परीक्षा सामाजिक शास्त्र या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, टीईटीसाठी बघा लागणारे विद्यार्थी मित्रांनो 8000 प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे या ठिकाणी बघा एक PDF आहे। या PDF मध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणालाही PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच हे PDF पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, बेसॉल्ट हा खडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा बेसॉल्ट हा खडक खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा बेसॉल्ट हा खडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, बेसॉल्ट हा खडक अग्निजन्य खडक या प्रकारचा तो खडक आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, पर्यावरणामधील निर्जीव घटकांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा पर्यावरणामधील निर्जीव घटकांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणामधील निर्जीव घटकांना अजैविक घटक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3 बघा, अणूच्या विभाजनामधून निर्माण होणारी ऊर्जा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? बघा अणूच्या विभाजनामधून निर्माण होणारी ऊर्जा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? बघा अणूच्या विभाजनामधून निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अणु ऊर्जा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 4 बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक वर्तुळ रेषांना खालीलपैकी बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक वर्तुळ रेषांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक वर्तुळ रेषांना त्यांना अक्षवृत्त असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5 बघा, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे म्हणतात? बघा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे म्हणतात? तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो ग्रहीय वारे त्यांना असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6 बघा, GPS बघा या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे। बघा GPS या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म या ठिकाणी सांगायचं आहे। बघा GPS बघा GPS योग्य फुल फॉर्म कोणतं राहील? बघा ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम विद्यार्थी मित्रांनो हे GPS या ठिकाणी योग्य फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, एखाद्या ठिकाणी बघा एखाद्या ठिकाणच्या बघा कमाल आणि किमान तापमानामधला फरक यांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा एखाद्या ठिकाणामध्ये बघा कमाल आणि किमान तापमानामधला फरक यांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना विद्यार्थी मित्रांनो त्यांना तापमान कक्षा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 8 बघा, लाकडापासून फर्निचर बनवणे हा व्यवसाय पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येतो? बघा लाकडापासून बघा फर्निचर बनवणे हा व्यवसाय पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येतो? बघा लाकडापासून बघा फर्निचर बनवणे हा व्यवसाय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, द्वितीय व्यवसाय या प्रकारामध्ये येणारा या ठिकाणी हा व्यवसाय आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाव किंवा वस्तीचं शहरामध्ये रूपांतर होणे या प्रक्रियेला खालीलपैकी काय? बघा गाव किंवा वस्तीचं शहरामध्ये रूपांतर होणे या प्रक्रियेला खालीलपैकी काय म्हणतात? बघा या प्रक्रियेला विद्यार्थी मित्रांनो त्यांना शहरीकरण असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 बघा, ज्या ठिकाणी बघा समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मिठाची निर्मिती केली जाते त्या ठिकाणाला खालीलपैकी काय? बघा ज्या ठिकाणी बघा समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मिठाची निर्मिती केली जाते त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? त्यांना मिठागरे असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला 0° रेखावृत्त असे म्हणतात? बघा खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला 0° रेखावृत्त असे म्हणतात?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा 0 रेखावृत्त म्हणजेच मूळ रेखावृत्त या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना पुढीलपैकी कोणते खडक म्हणतात? बघा लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे खडक म्हणतात? बघा लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना विद्यार्थी मित्रांनो अग्निजन्य खडक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 13 बघा नकाशावरील बघा समान तापमान असलेली ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा नकाशावरील बघा समान तापमान असलेली ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर त्यांना समताप रेषा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 14 बघा डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षक यांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? बघा डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षक यांचा बघा समावेश पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील डॉक्टर्स, इंजिनियर, शिक्षक यांचा समावेश विद्यार्थी मित्रांनो चतुर्थ क्षेत्रामध्ये या ठिकाणी त्यांचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सागरावरील बघा थंड हवा जमिनीकडे वाहते हे वारे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे? बघा सागरावरील बघा म्हणजे समुद्रावरील बघा थंड वारे जमिनीकडे वाहतात तर त्या वाऱ्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे म्हणतात? त्यांना विद्यार्थी मित्रांनो तर त्यांना खारे वारे असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महावीर जैन यांचा जन्म पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? बघा महावीर जैन यांचा जन्म पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महावीर जैन यांचा जन्म विद्यार्थी मित्रांनो कुंडग्राम या ठिकाणी झाला होता। प्रश्न क्रमांक 17 बघा मौर्य साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा मौर्य साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा कलिंगवर स्वारी खालीलपैकी कोणी केली? बघा कलिंगवर स्वारी खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1 राहील सम्राट अशोकाने विद्यार्थी मित्रांनो कलिंगवर स्वारी ही केली होती। प्रश्न क्रमांक बघा 19 बघा मौर्यकालीन साम्राज्याची राजधानी खालीलपैकी मौर्यकालीन साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मौर्यकालीन साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? बघा पाटलीपुत्र या ठिकाणी मौर्यकालीन साम्राज्याच्या ठिकाणी राजधानी होती। प्रश्न क्रमांक 20 बघा चरक हा प्रसिद्ध वैद्य खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राजदरबारामध्ये होता? बघा चरक नावाचा बघा प्रसिद्ध वैद्य खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राजदरबार या ठिकाणी प्रसिद्ध वैद्य होता? चरक नावाचा वैद्य बघा चरक नावाचा वैद्य विद्यार्थी मित्रांनो कनिष्क राजाच्या या ठिकाणी राजदरबारामध्ये होता। प्रश्न क्रमांक 21 बघा मुजिरीस या नावाचं बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरचं या ठिकाणी बंदर? मुजिरीस नावाचं बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी बंदर आहे? बघा मुजिरीस नावाचं बंदर तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील केरळ या राज्यामध्ये या ठिकाणी बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातवाहन घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? सातवाहन घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विद्यार्थी मित्रांनो राजा सिमुख हे सातवाहन घराण्याच्या ठिकाणी संस्थापक होते। प्रश्न क्रमांक 23 बघा कॉफीचे बघा सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कॉफीचं सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा कॉफीचं बघा सर्वात जास्त उत्पादन विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रबराच्या वनस्पतीचे बघा शास्त्रीय नाव खालीलपैकी काय? बघा या ठिकाणी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो बघा रबराच्या वनस्पतीचे बघा शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हेविया ब्राझिलियन्सिस। बघा ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो हेविया ब्राझिलियन्सिस हे रबराच्या वनस्पतीच्या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी 2 राहील झूम हा शेतीचा प्रकार प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये या ठिकाणी आढळतो। ईशान्य भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो झूम हा शेतीचा प्रकार आलो ईशान्य भारतामध्ये। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती विद्यार्थी मित्रांनो काटेरी वने खालीलपैकी कोणती या ठिकाणी काटेरी वने आहेत? काटेरी वने बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील निवडुंग आणि हिवर विद्यार्थी मित्रांनो हे काटेरी या ठिकाणी वने आहेत।
प्रश्न क्रमांक 27 बघा, घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोकारो आणि झारिया हे दगडी कोळ क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, बोकारो आणि झारिया हे दगडी कोळ क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, बोकारो आणि झारिया. बघा बोकारो आणि झारिया विद्यार्थी मित्रांनो झारखंड या राज्यामधले या ठिकाणी कोळसा क्षेत्र आहेत. प्रश्न क्रमांक 29 बघा, भारतामध्ये सर्वाधिक रस्त्याचे जाळे कोणत्या राज्यामध्ये, बघा भारतामध्ये सर्वाधिक रस्त्याचे जाळे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा भारतामध्ये बघा सर्वाधिक बघा रस्त्याचे जाळे विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामध्ये प्रामुख्याने, बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, ग्लासगो, बघा ग्लासगो हे प्रमुख शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये, ग्लासगो, बघा ग्लासगो विद्यार्थी मित्रांनो हे प्रमुख शहर पुढीलपैकी कोणत्या एका देशामध्ये, बघा ग्लासगो, तर ग्रेट ब्रिटन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची अर्थव्यवस्था पुढीलपैकी कोणत्या प्रकारचीही बघा भारताची अर्थव्यवस्था पुढीलपैकी कोणत्या प्रकारचीही अर्थव्यवस्था आहे? बघा भारताची अर्थव्यवस्था विद्यार्थी मित्रांनो मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची या ठिकाणी ती अर्थव्यवस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा पहिला वित्त आयोग पुढीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? बघा भारताचा पहिला वित्त आयोग पुढीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? बघा भारताचा बघा पहिला वित्त आयोग सन 1951 मध्ये भारताचा पहिला वित्त आयोग नेमण्यात तो आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नीती आयोगाचं मुख्यालय, बघा नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, नीती आयोगाचं मुख्यालय, बघा नीती आयोगाचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, नीती आयोगाचं मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी, बघा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला, जीवनसत्वांचा शोध, बघा सी फुंक या ठिकाणी या शास्त्र विद्यार्थी मित्रांनो जीवनसत्वांचा शोध या ठिकाणी लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न खूप या ठिकाणी महत्त्वपूर्ण, बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? तर पृथ्वीचे परिवलन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अथेन्स हे शहर पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये, बघा अथेन्स हे शहर पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये, अथेन्स, बघा अथेन्स विद्यार्थी मित्रांनो तर ग्रीस या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक ज्ञान दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ज्ञान दिवस तर 14 एप्रिल या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक ज्ञान दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात जास्त लोह पुढीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते? बघा सर्वात जास्त लोह पुढीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पालक या भाजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त लोह असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सेंटीग्रेड आणि फॅरनहीट ही तापमापके पुढीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, सेंटीग्रेड आणि फॅरनहीट ही तापमापके पुढीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बघा -40° या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑक्सिजनचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? बघा ऑक्सिजन यांचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? ऑक्सिजनचा शोध बघा जोसेफ प्रिस्ले या शास्त्रज्ञ विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिजन या ठिकाणी शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? बघा इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, इन्सुलिनची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो स्वादुपिंडामध्ये या ठिकाणी होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रक्त गोठवण्याचं कार्य पुढीलपैकी कोणते जीवनसत्व करते? बघा रक्त गोठवण्याचं कार्य पुढीलपैकी कोणते जीवनसत्व करते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, हे जीवनसत्व हे रक्त गोठवण्याचं कार्य करते.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एरोनॉटिकल या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास करतात? एरोनॉटिकल या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास करतात? एरोनॉटिकल या शास्त्रामध्ये तर हवाई उड्डाण यांचा या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यास करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुसरी बौद्ध धर्म परिषद पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? दुसरी बौद्ध धर्म परिषद पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, वैशाली या ठिकाणी दुसरी बौद्ध धर्म परिषद या ठिकाणी भरली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक दूरसंचार दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा जागतिक दूरसंचार दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 17 मे या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक दूरसंचार दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढे, पृथ्वीचा एकमेव उपग्रह पुढीलपैकी कोणत्या? पृथ्वीचा एकमेव उपग्रह पुढीलपैकी कोणता उपग्रह आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह तर चंद्र हा विद्यार्थी पृथ्वीचा या ठिकाणी एकमेव उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढे, आलेप्पी बघा आलेप्पी बघा हे महत्त्वाचं बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा आलेप्पी हे महत्त्वाचं बंदर आलेप्पी बघा आलेप्पी हे बंदर विद्यार्थी केरळ या राज्यामध्ये या ठिकाणी बंदर आहे. प्रश्न क्रमांक, पेसमेकर हे पुढीलपैकी कशा संबंधित? पेसमेकर बघा पेसमेकर विद्यार्थी मित्रांनो हे हृदय या ठिकाणी संबंध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव पुढीलपैकी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणता आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे बघा शिरोली विद्यार्थी या ठिकाणी त्याचं या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा इंडिया विन्स फ्रीडम बघा इंडिया विन्स फ्रीडम मौलाना आझाद या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सायमन कमिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? बघा सायमन कमिशन विद्यार्थी मित्रांनो सन 1927 मध्ये या ठिकाणी भारतामध्ये आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? बघा गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी कोणाच्या अधिपत्याखाली होते? तर पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. सन 1961 मध्ये विद्यार्थी मित्रांनो गोवा हे राज्य पोर्तुगीजाच्या अधिपत्यामधून या ठिकाणी स्वतंत्र हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा, ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? बघा ब्राह्मो समाज यांची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली होती. कोणत्या वर्षी केली होती? बघा सन 1828 मध्ये बघा ब्राह्मो समाजांची स्थापना ही करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक, भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला बघा TETसाठी बघा लागणारे 8000 प्रश्नाचं PDF जर कोणाला पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच PDF हे पाठवले जातील. त्यामध्ये या ठिकाणी सर्व विषय या ठिकाणी प्रश्न आहे. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.